Okay, so Miss Parab, is this going to be your first job? हो सर. या आधी कधी इंटरव्ह्यू दिलाय? दिला पण मला सिलेक्ट नाही केलं. Why? माहित नाही, कोणीतरी माझ्या अगेन्स्ट काहीतरी बोललं. Strange. आय नो सर. स्ट्रेंज माणसं असतात आपल्या आजूबाजूला. आम्हाला रेफरन्स चेक करावा लागतो. शो सर. Okay, so Miss Parab, this is not going to be your normal interview. ही कंपनी माझ्या मित्राची कंपनी आहे. And now it's my responsibility to select a very best candidate for him. तर हे क्वालिफिकेशन म्हणून एज्युकेशनचे खूप सारे रिझ्युमे येतात, ते सहज येते. बट आय वॉन्ट टू नो मोर अबाउट यू. टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली. सर माझ्या घरी माझी मम्मी, माझे पप्पा. ओके. फादर काय करतात तुमचे? ते BST मध्ये कंडक्टर आहेत. सर माझी फॅमिली सिम्पल आणि मॉडेस्ट आहे. माझी मम्मी केटरिंगचा बिझनेस करते. तुम्हाला मी कधीतरी आणून देईन ना डब्बा. म्हणजे माझी मम्मी ना मालवणी जेवण खूप कमाल करते. म्हणजे लालबाग परळमध्ये तिच्यासारखं कोणीच जेवण बनवत नाही. आम्ही 4 बहिणी आहोत. माझी मोठी बहीण KM हॉस्पिटलच्या नर्सेसचे युनिफॉर्म स्टिच करते आणि माझ्या नंतरच्या 2 बहिणी त्या अजून शिकतात. आम्ही परळमध्ये राहतो. सो तुम्हाला सेलचा काहीच अनुभव नसेल, राईट? आहे सर, ॲक्च्युली खूप आहे. माझ्या मम्मीने जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी लहान होती. पण जसं मला कळायला लागलं तसं मम्मीचा बिझनेस आम्हीच सेल करतो. म्हणजे त्याच्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्या आयडियाज आम्ही मम्मीला सांगतो. आणि मुळात माझ्या मम्मीला अन्नपूर्णा म्हणतात, त्यामुळेच एवढी वर्ष आमचा बिझनेस चालू आहे. So Miss Parab, this said to be a blue chip company, okay, a giant corporate with turnover in crores. So you want to be a market leaders. So इथले सेल्स हे वेगळे असणार आहेत. या बट ॲक्च्युली सेल सगळीकडचा सेमच असतो ना. म्हणजे आपल्याकडची वस्तू विकायची. घरगुती कॅटरिंग आणि ऑर्गॅनिक कॉस्मेटिक्स अँड प्रोडक्ट्स यांमध्ये फरक आहे ना? युअर राईट सर. वस्तूमध्ये आहे, पण सेलमध्ये वस्तू विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या इमोशनचा जास्त विचार करायला लागतो ना. एक्सप्लेन इट. सर आम्ही परळमध्ये राहतो. आमच्या एरियामधली माणसं आमच्याकडून जे टिफिन घेतात यांचा विचार करून आम्ही आमचं प्रोडक्ट सेल करतो. म्हणजे बघा, आम्ही जर त्यांना असं सांगितलं की एका टिफिनची किंमत 1000 रुपये, तर आमच्याकडून ते नाही घेणार. किंवा आम्ही असं म्हटलं की रोज आम्ही चायनीज देऊ डब्यात, तरी पण कोणी नाही घेणार. आमचे डब्बे अशा लोकांसाठी आहेत जे सकाळी लवकर उठून आवरून आमच्याकडून टिफिन घेऊन घाईघाईने कामाला जातात. म्हणजे अगदी कल्याण डोंबिवलीपर्यंत अशा लोकांसाठी डब्बे आहेत जे रात्री थकून घरी येतात, ट्रेनचे धक्के खाऊन येतात, काम करून येतात आणि त्यांना असं शांत सुखाने बसून घरचं जेवण खायचं असतं. सर आमच्या डब्यांना अशी स्टाईल नसते. म्हणजे लोकांचं पोट ना प्रेमाने भरतं. आणि आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट अशी बोर्डवर नाही करत मोठा वगैरे. लाडू सम्राटच्या बाहेर एका कागदावर जरी लिहिलं ना तरी आमची जाहिरात होते. दिवाळीत आम्ही चिवड्यांच्या पाकिटांबरोबर ना 4 लाडू सुद्धा देतो. कारण आमच्याकडून जे टिफिन घेतात ना ते आपल्या घरापासून दूर राहतात, म्हणून त्यांना घरी पण जाता येत नाही. त्यासाठी ना त्यांनी चिवडा जरी मागितला ना तरी आम्ही घरचे 4 लाडू देतो, त्यांचं तोंड गोड करतो आणि त्यांना घरची आठवण करून देतो. आमचं सेल असं असतं सर, समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे ओळखून ना प्रोडक्ट सेल केलं पाहिजे, इतकं मला कळतं. सगळं बरोबर आहे. पण मिस परब, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हे लोकांपर्यंत पोहोचवायचं तुमचं काम असणार आहे. ते कसं करणार? सर आपण भारतात राहतो. आयुर्वेद आपण जगाला सांगितलं. आपला देश कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सकस अन्न निर्माण करणं आणि त्याचा पुरवठा करणं हे आपलं मुख्य काम होतं. आणि आपले बाकीचे व्यवसाय सुद्धा शेतीशी संबंधित आहेत. काळानुसार गोष्टी बदलल्या, लोकांना जास्तीचं पीक घ्यावं लागलं म्हणून त्यामध्ये केमिकल्स वापरली जाऊ लागली. सर एक सांगायचं आहे की माझ्या गावी एक आजी 100 वर्ष जगल्या. तर सतत बोलायच्या की आम्ही तर सकस अन्न खाल्लं, स्वच्छ हवा मिळाली, आम्हाला नाही लागली कधी औषधांची गरज. आता सर तुम्हाला पण माहिती आहे की आपण लोकांना स्वच्छ हवा तर नाही देऊ शकत, पण आपण त्यांना केमिकल्स नसलेल्या गोष्टी देऊ शकतो.
म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्समध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नसतील. आपलं पहिलं टार्गेट हे असेल की लोकांना ह्या बाबतीत अवेअर करणं, त्यांना केमिकल्स फ्री नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंची ओळख करून देणं. पण आपलं प्रोडक्ट हे महाग आहे हे लोकांना तुम्ही कसं पटवून देणार? स्वामी आहेत आपल्यासोबत, घाबरू नको. हा, नको ग टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, 2-4 प्रश्न विचारतील ते, त्याची छान उत्तरं दे. आणि तशी तू हुशार आहेसच, सगळं नीट होईल. आत्ताच कशाला अशी सॅड बसली आहेस हिरोईन? आता फिल्मचा क्लायमॅक्स होणार आहे, तेव्हा करायचंच आहे तुला रोना धोना. वाव सॅम, तू तर आता फिल्म रायटर पण बनू शकतेस. आता नेक्स्ट सीन सुरू होईल, लव्ह ट्रायंगल मधला 3rd अँगल. जा चहा कर जा. मामा, विनायक आला. विनायक आला. अय्या, आले का ते? हो, या 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 वहिनी या. नमस्कार. नमस्कार नमस्कार विना वहिनी. हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. ये गौतम, ये हो ये. गौतम हो, गौतमराव, गौतमराव. या या, बसा बसा या. ताई ये ना, ये ये बस बस बस. वहिनी, माझी मोठी बहीण उमाताई. नमस्कार. नमस्कार, बसा. आज जरा कमी गरम होते नाही? अरे पाऊसच केवढा पडतोय, म्हणजे मुंबईमध्ये पडत नाहीये पण कोकणात पडलाय. अरे बापरे, म्हणजे आंब्याची वाट. हो ना. अहो यंदा आंबे आहेतच कुठे, सगळा मोहर गळून पडलाय. तुम्ही सगळे काय घेणार? चहा, कॉफी, सरबत, थंड? गौतमरावांना कोल्ड्रिंक आणू? अहो काकू, कोल्ड्रिंक कशाला? अहो बाबा तुमच्या केटरिंगचं केवढं कौतुक करतात. तुमच्या केटरिंगचं कैरीचं पन्ह फेमस आहे, राईट? मग मला पन्हच पाहिजे. हो हो, का नाही. बाय बाय पण सॉरीला बाय म्हणतो आम्ही. अच्छा, पण घेऊन ये. विनायका, पोरग हाताशी आलं बाबा तुझ्या. हा? अरे आतापर्यंत मला एवढूसा वाटायचा, तुझ्या मुलींना पण एवढं असताना बघितलंय ना रे. पण हा असा योग जुळून येईल हे डोक्यात पण नव्हता माझ्या. पाकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात ते असं. हो ना. पण इतक्या वर्षांनी तू बदली करून आलास नाही तर ते बरं झालं बाबा. त्याचसाठी आम्ही सगळे इथे आलो. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. खरंय. मी काय म्हणते, आता आपण वेळ न वाया घालवता मुलीला बघून घ्यायचं का? म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवायला बरं. हो, मी घेऊन येते तिला, बघते. हा, आले. अरे बापरे, ह्यांनी बोलणी करायला माणसं बोलवली वाटतं. आजच सुपारी फुटणार वाटतं. अरे गौतम, व्हाट अ परफेक्ट टायमिंग. कम 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 इनसाइड. ये आते. अरे वा वा, गौतम. अरे ये बस बस ये बस ना. बस बस बस. अहो मी असून द्या. बस बस बस. उमाताईंचा मुलगा म्हणजे आकाश, त्याचा हा मेवणा. मोठी पार्टी बाबा काय.